आवीन तर फोनही नाही उचलून राहिलाय. कसंच काय करावं आता, मोठा घोरच केलाय ना तर. उचलला बावा, उपकार केले तो. काय माणूस आहे राजा, काय माणूस आहे का तू? बसलो आम्ही पाय तिथं, कुठं आहे सगळ्या गाड्या गेलेले का? तू कुठं जाऊन बसला, गावभर हिंडून राहिला तू? काही तुला काही समजते का नाही, डोकसा आहे का नाही? लवकर निघा नाही लागत का इथून? सांगा आता, एवढं बोलल्यावर कोण राहणार आहे का याच्या कामाला? नाही का, कठीणच काम आहे बा. काय देणके साहेब, काय बोलून राहिले म्हणलं तुम्ही? मी ड्रायव्हर आहे म्हणजे का नोकर आहे का तुमचा? काय बोलून राहिले तुम्ही? कुठं गेला का, गाव हिंडून राहिला का? काही बोलून राहिले? आता हे बा, मी येत नाही म्हणलं, मी चाललो भाऊ. हो मी हो ना राजा, इथं वट्यावर मगापासून कटकट बसलं, पाणी नाही बांधलं राजा. इथं आणलं तर मी घोरात नाही इकडे, मीच कुठं पाणी पिलो. मग इथं आलं तर सर म्हणलं गोंधळ होता. कोणाला काय, कोणाचं खेटर कोणाच्या पायात नव्हतं. तुला कुठं काय जेवण घालायचा टाईम आहे का इथं? का नाश्ता पाहिजे, पाणी पाहिजे? हो ना तर काय मुकाटानं ये लवकर, हे लवकर ऑटो घेऊन घराकडे चाल. मग भाडं आधीच घेतलं ना, मजुरी दिली ना तुले. तर मग आता आणला नाही का माहिती? हो, गाडी आणला नाही का म्हणलं आतापर्यंत इथं? मग 2-3 घंटे थांबवलं राजा, फालतूचं डोकं दुखून राहिलं माय. मग हो, आता मी हे बा, मी ते तुमचं ते टाटा एस नेतही नाही आणि मला काही घेऊन देणं बी नाही. हो, मी चाललो घराकडे ऑटोत बसून. हॅलो, अरे अरे कसं काय करून राहिला तू राजा? हे मग मी तुला आणलं ना, इकून काय ना जाऊ मी आता घरा लोक? हॅलो, नाही आता ते आणतच नाही मी. एवढं बोलणं असते का? कोण नाही सुनून घेते याच्या मनात? काही गरज नाही, लय लागन तेवढं राहिलं म्हणलं, काही येत नाही. हो ना राजा, मावीन पाणी नाही पाजलं इथं आलो तर. कमीत कमी निदान चहा पाणी काहीच नाही का? हटले का फेक तिकडे गणगडी? 200 रुपये दिले तुम्ही. झालं मग निपटलं ते. आता काय बोलाव काय म्हणलं का? त्याचे पाय पकडा आता. अरे म्हणलं त्याला, म्हणलं बा घरूनच म्हणलं आपल्याला 1-2 घंटे लागू शकते बा तिथं. आता मध्ये बसूनच ठेवलं आणि पाणी नाही पाजलं. आपल्याला आपलं तरी सुचकतही सांगा बरं. आता मलाच तर मी नाही पाणी पिलो बा. म्हणजे नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. म्हणजे आता इथं काय जेवायला आलं का ते? हो ना, आता त्याला 500 रुपये कबूल केले, ते 200 रुपये हातात दिले ते त्याचे तहीच. हो ना, आता म्हणलं आता हे गेल्यावर आता हे ऑटोन न्यावं कोण आता घरापर्यंत? मला तर काही चालवता येत नाही. हो ना, तेही बरोबर आहे म्हणा, पण जरासं कसं बरोबर हिशोबाने घ्यावं लागते ते. कोणते म्हणलं की एकदम असं अंगावर नाही जाता येत ना. तुम्ही एकदम म्हणता की काय उपकार केले का? जमत नाही ना, आजकाल नाही जमत तेवढं देणके साहेब. तरी काही अडचण नाही, आपण कोणी पाहू. भानू घेऊन असन तुम्ही, त्याला पाहा तुम्ही. हो, बहुतेक त्या याच्या घरामध्ये दिसला आता मला लक्ष म्हणजे. हो, सगळी जनता गेली. हो, ते कंदीर बुडा ते बसले आहेत तिथं. हो, तिथं जा आणि त्या याला घेऊन जा भाण्याला. मग तसंच करावं लागेल नाही का? हो ना, हे लय जरासा डोक्यावर चढला, जाऊ दे, नाही तर नको नाही का, चालला जायला का ऑटोनं? बरं पाहतो मग मी त्याला. पण तरी म्हणतो देवदास भाऊ, आता काय कसं काय करावं म्हणलं हे? आता मग किस्त भरावंच नाही का? पुरण आपल्याला नाही का? नाही का पुरणार नाही ते ना, लय पुरते तुम्हाला. हो, 1.5 लाख रुपये कुठून येते हो देणके साहेब? मग 1.5 लाख रुपये भरलं डाऊन पेमेंट, हेच तर लय झालं ना तुम्हाला. असं म्हणा आपल्याला बा 3.5 तास पडला. मग काय मस्त आहे, बॉडी गिडी भरून घ्या कुठे नेऊन, आणि पद्धतशीर आपलं सोयाबीनचा सीझनही सुरू होऊन राहिला. 1-1.5 वर्षातनी गाडी मोकळी होती तुमची. मग काय नील होते सांगतो तुम्हाला. हो, ते बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला 3.5ला नाही पडत ना, ते 4.5ला पडते ना. हे शिवलाल टोळकोट्याने 1 लाखाला झाबू दिला ना मले. हो, पण आता ते 1 लाख रुपये मागितल्याशिवाय सोडत नाही म्हणा मी त्याला. हो, येईन ना, मुंबईहून येईनच ना ते. हो, ते 1 लाख रुपये नाही का ते तुम्ही दिलेले? हो, ते एक मोठा घोरच झाला आता नाही का? मग पाहा तुम्ही आता किती जणांचे तुमचे पैसे. समजा मामा लुटरेचे 1 लाख, तुमची 1 लाख, आणि अजून 50,000 काय चिमनरावचे समजा मामा लुटरेनंच भरले म्हणते. आणि राहिले बाकीचे अजून ते याचे समजा लखलकीचे, म्हणजे 3.5 लाख रुपये घेऊन गेले वाटते नाही का बहुतेक? नाही ते तर आहेच म्हणा, त्यांना अजून लय लोकांचे घेतले होते म्हणते. हो, आता नंतर समजलं मला. हो, आता काही सांगून राहिले की बा याचे पैसे घेतले होते, त्याची घेतले होते. म्हणलं काय ना, सऱ्याची वापस दिले ना, आमची तिघाची नाही दिली. हो, पण जाऊ दे ना म्हणा, ते पैसे सोडत नाही का म्हणा. शिवलाल येईनच ना, काही ना काही आला की मी लक्ष ठेवून आहोत त्याच्यावर. हो, नाही तर मग तर मला हे आता 5.5 लाखाचा पडून राहिला. मग हो, पाहतो ना, येऊ द्या ना, येईनच ना. हो, जाते कुठं? हो, पण आता मला पहिले आता त्या भाण्याला पाहा लागन, कसं आता हे घरी घेऊन जायची कोशिश करावं लागन नाही का? हो, चला पाहतो मग मी त्याला. हो, पहा मग आता ते भानुले भेटा. हो, तसं बी आला शिवलाल की मी सांगतोच तुम्हाला, आणि पैसे सोडूही नका तुम्ही. हो, त्याला हे बा तुम्ही आला गावात की आम्ही तुम्हाला टचच करतो. आता सध्या मुंबईला आहे ते. कोणाचे फोनही घ्यायच्या मानसिकतेत नाही ते त्याच्या फिक्रीत आहे. सध्या लावून फायदा बी नाही. जा आता तुम्ही. हो, हे गेलंच नाही का म्हणा अजून? सगळे तर गेले म्हणा, हे कोण आला वापस आता? अरे का देणके साहेब म्हणलं, काऊन म्हणलं? आम्हाला वाटलं गेले करायचे. तुम्हाला म्हणलं चला म्हणलं चाय प्यायला घरी यायच्या. युवाई बी मिनता कुराला आले नाही, चालले गेले. कुठे हिंडू राहिले तुम्ही आता? चला म्हणलं आता चहा घेऊन येऊ.
काय तर गेलो होतो ना मी. आता ड्रायव्हर तिथं बसून होता ॲटोपाशी, सगळे लोक गेले. मला आहे बा तिथं. तर त्याला का तर तिकडून कुठं ॲटोच्या तिकडे ओळाखाली गेलता. हो त्याला म्हणलं ये बुवा. तर जरासं त्याला बोललं तर बातच राग आला बुवा. हो ते ॲटोत बसून घरी गेला. हो आता म्हणलं भानूला पाहून राहिलो होतो, इकडे आहे म्हणे भानू. त्याला घेऊन जात होतो. आता काय काय द्यायची ती देऊन देतो. ते तर आत्ताच गेला हो, 2 मिनिटं झाली इथंच होता बसून. हो काही वांधा नाही त्याचा, फोन करून टाकू. हो येऊन जाते ते, काही विषय नाही. बरं काही हरकत नाही. आता मी भानूला देतो आवाज, फोन केला की येते ते. कुठं आहे इकडे, असं इकडे तिकडे. हो पण तुम्ही आता घरी जा, जराशी बसा 10 मिनिटं, मी तोपर्यंत त्याला तयारी करून पाठवून देतो. बरं चला, पोरीची भेट होते. हो येरे आलो तसं गेलोच नाही मी. हो बरं बरं ठीक आहे, मग मी जातो घरी. आता जवळ आहेत का घरी, मारुतराव आहेत का? हो ते घरीच आहे ना, घरीच आहे. हो मी येतो, बस 5 मिनिटात येतो. हो वाजून पुढे जा, झुंबर घेऊन जा पावणे भावाले. बरं ठीक आहे मग. हो या त्याला घेऊनच या मग घरापाशी. हो ठीक आहे मग, मी बसतो जरा बर. का इथंच आहे रे भानी, आहे का ते लाऱ्या संग गोष्टी करू राहिला. हो देऊ का आवाज त्याला, देऊ पाठवून. 2 मिनिटं मी काय म्हणतो ते तर ऐक तू पहिले. तर कसं आहे, आपला भानू आहे की नाही, तर याले आपला गाडी चालवता येते समजा, टाटा यस. हे जर आपल्या गावात असलं तर सोयाबीनचा सीझनही होऊ शकते आपल्या इथं तुमचा समजा. हो आपण काय करू, तुम्ही देंड केले बरोबर गैरीत आणा. हो त्याला म्हणा इथंच तर का बरं आहे म्हणा आपलं. तू आपला भानू गाडी चालवते म्हणा, काय द्यायचं ते महिना दे जा म्हणा. आणि इथंच मग सोयाबीनच्या ट्रिप आहे ते चालते म्हणा घरी नेल्यापेक्षा. असं पाना ताल बसून, म्हणजे तुमचाही फायदा होते, माझा फायदा होते, तुमच्या पोराला काम भेटते. आणि आपलं बी जरासं माल टाल हे ते मंडपाचं काही सामान सुमान हे बी याच्यातही उपयोग होते. पहा ना मग जमून बरोबर. नाही ना, तसं नाही जमत ना. त्याला सरकं नाही खाता येत ते. हो असा उलटा हात करून खाते ते, असं आहे ते. मग काय आपण जर म्हणावं त्याला की बा असं असं करता का, अरे हुट 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 असंच करते ते. हो त्याला बरोबर हिशोबाशी बनावं लागते. हो पाहू दे ना त्याला, आता कोणता ड्रायव्हर पाहिजे काय पाहिजे. भानूले मग तसं सांगून देऊ आपण. बरोबर हिशोबानं बरोबर लाईन लावू बा, नाही का. हो एक खेप आपल्या गावात ते आला समजा टाटा यस की बस झाला, आपलं सीझनच आहे मग. हो ते हप्ते भरत राहील, आपण कमाई करत राहू. तसं करावं लागेल नाही का. हो एकदम खाल्लं तर तोंड जायचं नाही. हो आहे तसं म्हणणं ती, म्हणजे आपण जे म्हणलं तर ती नाहीच म्हणते त्याला नाही का, नाहीनच सुरुवात करते ती. हो मग भाण्याला बरोबर सांगून दे मग तू, आता बरोबर लाईन लाव म्हणा. हो दे मग आवाज त्याला. खरी टिपारी मी सांगतो ना, खरी टिपारी बसली ते हो संत्याले. हो 90,000ची पलटी लुना दिले, मग काय दिले का. मग काशीनं दिला त्याला झाबू, मग काय काशा पायाला. इकडे रे भानू, भानू इकडे म्हणलं जरासा. येतो कडे मग भानू मी. हो चल मला काम आहे जरासं, पाहते होते बाबा काय म्हणते. काय म्हणतो बाबा, काय होतं म्हणलं, काय काम आहे. ते काही नाही, ते आपला टाटा आहे का नाही आपला देणके साहेबाचा, आपल्या घरापाशी उभा आहे. हो ते घेऊन जात आहे तुले. देणके साहेब आले होते, कुठे आहे म्हणे भानू, तर म्हणलं त्याच्या संग जाय, मग तिकडून आपलं याटो गिटून वापस ये. हो 500 रुपये 200 रुपये जे काय दिले ते घे, असं काही जास्त काही फोर्स करू नको, आपलीच माणसं आहे. बाकी मी काय म्हणतो, आता बरं तू हे गाड्या गिड्या चालवत समजा. हो काही ट्रिपा गिरपा बरसाच्या तर काही नसते रे तुले. मग आता तू कामं काय करशील म्हणलं. आता काय करावं मग, आता काही काही चक्की बस बाकीचं काय कामच नाही, तर मग काय करावं. कोणाची उदळे गिदळे असं कर लागेल, आता काय करावं मग. मग तेच म्हणलं, कुठं वावराय ना ते आपले सोंगतं ते सोयाबीन हिंदी मरता का उदळ्यात मी. हे मस्त आपला देणके साहेबाचा याटो आहे. हे समजा टाटा असतं, हे जर तो समजा चालवला मालावर समजा, तर चालत नाही का, चालत नाही का म्हणलं. चालत नाही तर काय झालं, पण ते का आपल्याला थोडी ठेवते काय ड्रायव्हर. मग ते आता ते त्याच्या गावात ठेवल ना, ते काही इथं ठेवते का. ना मग तेच म्हणलं, तू जरा आता रस्त्यानं जाता का नाही, जराशी बरोबर लाईनला बोलता बोलता. हो काही ड्रायव्हर पुरत नाहीत म्हणा, असं तसं घरचाच माणूस पाहिजे, विश्वासाचा पाहिजे, असं तसं बरोबर लाईनमध्ये आण तू. हो मग कसं जर जमलं तर मग जमलं समजा. मग आपल्याच गावात याटो राहते आपल्या घरी. हो मस्त आपलं ट्रिपा हे ते बरोबर. काय महिना ते कमीत कमी म्हणा 4-5 हजार काय जे द्यायचं ते द्या म्हणा, तुमच्या मनानं महिना पुढे वसूल करता येते आपल्याला, असं काही ते फरक नाही त्याचा. पाय तू जरा जमलं तर, म्हणजे कसं आता गाडीला काही कामं नाही. निरा काय उभीच राहते गाडी ती. त्यापेक्षा असं कर, हो हे आपलं हे बरोबर चालू मग तू. बरं विचारेन ना मी. हो रस्त्यानं मग जरा बोलता बोलता. बरं नाही तर मग घरी द्यायच्या. पाय प्रयत्न करतो मी. नाही पुरेपूर प्रयत्न करा, मारुती लक्ष ठेवते म्हणा. आणि आपलं तर म्हणा माहितीच आहे म्हणा बा, मारुतीचा ना आपला दोस्ताना असं तसं सांगून दे बरोबर. 4 पैशाचा बा इकडलं तिकडे होणार नाही असं तसं. एक वेळ फक्त समजा गावात आपल्या राहायपर्यंत, काहून की आपल्या गावात आपलं काम नाही याचं म्हणून. हो ना, पुरेपूर प्रयत्न करतो मी. हो आता काय होते काय माहिती आता. हो बरोबर ठीक आहे ना, मग जातो मग मी. कुठे आहे मारुती, घरी आहे का. हो जाय ना, घरीच आहे ना मारुतीच्या. हो आम्ही काय येत नाही, त्याला बोर करते मग. हो मग कसं तू बरोबर हिशोब लाईन लावून द्या. हो चाल ठीक आहे मग. आपण तसंच नाही गेलं पाहिजे ना. आता घर सोडून जासान का तुम्ही, तुमच्या पुरीचं घर आहे, आता हे जवळचं घर आहे का, परकाव का आम्ही. मग काय तर चालले होते तसेच काही आपलं. हो ना, तर आता थांबा तुम्ही, मस्त पोहे गे करते राणी. राणी पोहे कर लवकर. बाबा बसा जरा बरं. हो पोहे गे करते मी. हो आता इतकी काही गडबड नाही, आता झालं सगळं व्यवस्थित, जाऊ द्या. पण ते आता ड्रायव्हरच्या न मी आणला तर काय ते घाई करे ना. हो जा लागते म्हणून मी आणलं बा, कुठं आता इकडे येता म्हणून काही आलो नाही मी. तरी तमशेट फुगला का आणि चालला गेला ते. जाऊ द्या गेला तर. बरं कर बा पोहे कर, जाऊ दे. जाऊ दे आपल्याजवळ काही माणसाला कमी नाही का. आता नाही भानू आला तर झुंबर भाऊ का. हो झुंबर भाऊ तुम्ही देता का पोहोचून द्यायचा. तर म्हणलं द्यायले, पण आता ते म्हणे जाऊ दे आता येते बा भारू. हो मागच्या वेळेस त्याला नेलं होतं यायनं, तर मग आता कसं ट्रॅक्टरच असते आपल्या मागं. मग घेऊन जा बा भारूले, नसेल तर मी येतो.
जाऊ दे, मग काही टेन्शन नाही. हो पण तरी म्हणा काही म्हणा मामाजी, हो एखादा ड्रायव्हर तुम्हाला पाहा लागणार आता पुढे. हो कारण की आता सीझन जर तुम्हाला करायचा असेल सोयाबीनचा म्हणा, काही आता गहू ज्वारी हे, तर पुढे आता निघणारच आहे की पिकं. हो मग आता मार्केटला नेण्यासाठी तुम्हाला तर काही जमत नाही वाटते. हो एखादा ड्रायव्हर चांगला पाहिला का असं तर. हो ना इंका हेच तर आता आज आणलेला होता कसा तरी रिकामा, बाकीचे तर डिकेलच आहेत ना, कोणी कुकडे. आता पाहा लागन एखादा गावात एखाद्याला आता हातपाय जोडा लागन. हातपाय काय जोडायला लावता. हे बा मी काय म्हणलं भारती, काशिरात चांगला आहे ना काशिरात. हा काशिरात तर काय जमत नाही का. अरे हे बा ते जर शिवलाच्या दूर राहिला ना चांगला बरोबर आहे. हो त्याला बसून इथं वेळ त्याच्या वावरात राहत जाईल, वावरात खोपडी आहे का नाही. नाही तर मग घरी राहत जाईल एखाद्या खोलीत नाही. होईल का मामाजी. हो आपला काशीनाथ गैबानी आहे का नाही. हो तसा माणूस चांगला आहे ते. हो स्वभावानं चांगला आहे. तसं काही म्हणजे असं टेन्शन नाही त्याचं. हो ते जर ठेवला तर जमन का. काशीनाथ गैबन नाही का. बरं हो ते आता ते काय 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 लुणाचं काहीतरी झालं ना त्याचं. हो ते लुणाचं त्यानं इकली बिचाऱ्यानं लुणा. मग या संतोष टुकटुकीने कायला घेतली मग. हो ना त्यानं इकली, त्याचा काय दोष आहे ते त्याला थोडी माहित होतं असं आहे म्हणून. हो त्याचा काही दोष नाही याच्यात. फक्त मी काय म्हणतो माणूस कसा चांगला आहे. हो म्हणजे असा म्हणजे चोट्टा नाही काय, कोणतं वस्तू उचल वाचल करणारा नाही. अशा हिशोबाचा माणूस आहे ते. बरं ते चालते म्हणा, पण म्हणजे काही असं टिंकी मारते का काही असं म्हणजे 90वाला आहे का, तसा नाही पाहिजे बा. हो ते असं तर मग नसता ताप नाही पाहिजे मा डोक्या भोवती. सोडते मारती सोडते त्यानं. मग 2 वर्षापासून ते महिने घेतला त्यानं. मग आता माहिती दोस्तारा माहिती नाही मामा जेव्हा पहिले घेत जाय ते. पण ते कसं हे सोबती त्याच्या बरोबर नव्हते. सोबत्याच्यानं बिघडला होता. नाही तर तसा माणूस एक नंबर राहायला येते. हो म्हणजे असा गोळागुलाबीन राहते बी, कामधंदे पाहते. हो असं काही म्हणजे ऐदी बी नाही निराती. निराबा सांगकामे असं तसं. बिलकुल गाडी पुसून बिलकुल टकाटक ठेवणारा माणूस आहे. कुटुंबासहित घेऊन झाले का जा. त्याच्या घरची बाई ते पोरगं ते सगळे घेऊन जा आणि एखादी खोली त्याला द्या. नाही तर मग वावरातलं जे घर आहे रस्त्यावरच आहे आपलं वावर, तिथं त्याला राहा म्हणा. हो असं काहीतरी पर्याय काढा तुम्ही. तसं पुरण नाही का, म्हणजे वावराची रखवाली बी होईल आणि आपलं समजा याटोचंही काम होईल नाही का. हो राहायचे ते चालते आपलं. हो आपलं वावर काही लय दूर नाही, घराच्या जवळच आहे ना. चालते मग ते पहा ना मग विचारून त्याले. हो येत असेल तर मग कसं आतापासून बोललेलं बरं, नाही तर मग अजून कुकडे कामाला लागायचा. अजून हळंबा मशीना हे ते चालूच होते आता, म्हणून म्हणलं मग आताच त्याला पक्क करा. हो गड्या हे बा ते सासऱ्याच्या घरी गेलेलं आहे. त्याला फोनवर पाहिजे तुम्ही. हो त्यानं जर हो म्हणलं तर फारच चांगलं. हो फक्त जरा साहेब ॲडजस्टमेंट करा. एक वेळ कसं कमी जास्त पगारात हे ते बरोबर एक गुतला. बोलू ना आपण बरोबर बोलते संग. काही एवढं काय आपण म्हणजे काय. लावा तुम्ही फोन लावा त्याला. तरी म्हटलं झुमऱ्याचा कसा काय फोन नाही आला नाही का. हो ना तिकडे वाढता आता. हो काही ना काही सांगा ना आपल्याला काय झालं काय नाही तर. हो ना त्याच्या काही पोटात राहत नाही. हो पहा आता काय म्हणते तर. हॅलो काशीनाथ काय कुठं आहे रे. कुठं आहे म्हणलं. आता दवाखान्यातच सांगितलेलं आपण नाही का, तेच राहू द्या कायम. अरे काही नाही मामाजीला घेऊन आलो होतो ना बा. मग काय तर तुला सांगत होतं म्या. आता सलाईन सुरू आहे त्याले. बाहेर येऊन बसलो आता. कुठं डबा पा हे पा सोय लावा लागते आता. 4 दिवस भरती ठेवते काय माहिती आता. काही नाही बसलेला. बोल ना काय म्हणत होता. काय निपटलं मग ते आपलं. हो ते काय संतोष टुकटुकी हे ते राजा. हो ना फालतू मारच नाव घेऊन राहिला बा. आता असं ऐकलं तसं ऐकलं. आता मला माहिती होतं का सांग बा तू. काय निपटलं का प्रकरण. मग गेले ते लोक आलते म्हणे तू म्हणे. हो ते निपटलं ते झालं. आता ते ज्याने गाड्या घेतल्या हो तेच ठेवून राहिले सगळे जण. फक्त संतोष टुकटुकीले जरा भागात पडली ते. पण जाऊ द्या म्हणे आता काय घोडा आपल्याला फुकट भेटलेला आहे म्हणे. तेवढ्या समाधानी आहे त्याची. पण मी काय म्हणतो एक थोडं काम होतं रे. हो जरासं तुला ड्रायव्हर होता येईल का, समजा होईल का त्याच्यानं काम होईल का ते. ड्रायव्हर काय का माहिती आहे बा. काय मला तर काय करावं का नाही. पण तसं तू म्हणशील तर मी काही नाही म्हणत नाही. हो सांग ना तू काय कुठं काय काम करायचं होतं. तू म्हणशील तर हळंबावर येतो आपण सोयाबीनवर. तू म्हणशील तसं. हो आपलं कसं तो म्हणून आपण ऐकतो. काय म्हणलं आपल्या पुढे जाता येते. हो तर मी काय म्हणतो काशीरा, आपलं हे जे टाटा एस भेटला का नाही. हो यायले देडके साहेब आले. आम्ही इथंच बसू ना भारतीच्या घरी. भारतीनं तुला फोन लावला किंवा तुला जर समजा ड्रायव्हर समजा करायचं असं तर ये म्हटलं मग इथं देडके साहेबाच्या घरी राहा लागं. असं त्याचं म्हणणं आहे. हो काय जे काय महिना आहे ते ठरवू आपण. तसंच मग कुटुंबासहित चालला जाय. राहायची व्यवस्था सगळी आहे तिथं. अरे बा परगावले का नाही ना राजा. परगावले बा तिकडे पाठवूच नका मला. गाव सोडावंच नाही वाटत ना मला. मग काय बुडी आहे माई. मग बुडीचा सगळं अटकाळा लागते ना मला. जमत नाही राजा ते. परगावला नाही येत आपण. बुडीचं काय टेन्शन आहे का. तुला वावरात ते घर आहे का रस्त्यावर घर आहे त्याचं नाही रे मारती. हो तर बा बुडीला घेऊन जा. तू बुडीला घेऊन जा. काही विषय नाही ना. सरी जत्रा घेऊन जा. तू नको टेन्शन घेऊ. तसं म्हणतं नाही का. मग बरं मग चालते म्हणा. मग चालते तरी पण गाव नाही सोडा वाटत. पण आता तू म्हणतं म्हणून. पण काय महिना घेण्याचं कसं म्हणतात मग. बोलून घ्या मग देडके साहेब काय वावर कसं काय महिना काय देता बा असं तसं बोलून घ्या मग. हो 1 मिनिट बोला. बरं 1 मिनिट. हॅलो. तर मी काय म्हणतो काशीनाथ भाऊ सांगा ना, तुम्हीच सांगा ना आता काय द्यायचे किती द्यायचे. हो ठरवा तुम्हीच सांगा ना. नाही ना तसं नसते. देणके साहेब तुम्ही सांगा ना. म्हणजे तुमची गाडी आहे. तुम्ही कामाला ठेवून राहिले. तुम्हाला काय पुरते बा तुम्ही सांगा ना. बरं असं करा तुम्ही. हो तर तुम्हाला जर समजा आता राहायची तर व्यवस्था आहे आपली इथं. वावरातलीच घर आहे जवळच समजा. सडकीपासून जवळ आहे ती. तर आता तुम्ही असं करा. राहायची व्यवस्था आहे, लाईन आहे, पाणी आहे, सगळं आहे तिथं.
सगळं कुटुंबासहित जर आले तर असं करा, तुम्हाला मी 8,000 रुपये महिना देऊन देतो. खाणं पिणं हे ते तुम्ही तुमचं पाच बसा. हो, कसं आम्ही काही ते दाण्याचं आमच्याकडे लावू नका. आणि बाईले एक परी काम म्हणसान तर आपल्या वावरातनी कामं चालूच असते, बाईले रोजंदारी पडते. तर मग पहा तुम्ही, तुम्हाला 8,000 रुपये महिना देऊन देऊ आपण. अरे बाबा 8,000 रुपये, मग तर 300 रुपये रोज नाही पडला बाबा बाबा. खरं झुमऱ्या कसं बे, तू त्याला काही सांगतो का तुला का काय महिना सांग बरं तू ट्रॅक्टरवर लेका 15,000 12,000 रुपये महिना आहे तुले. आपण 15,000 रुपये ते शिजरले देते, अशा टाइमला 12,000 देते ना. मग काय तर आपण ते काम किती असते ट्रॅक्टरवर, इथं काय तो तुला काम करत असते जास्त. त्याच्यात का उचल खाचल येतं लय असते ना झुंबर. तू सांग ना आता 8 ना काय पुरण मले. एक तर दुसऱ्या गावाला राहावं लागते, बुडीचा खर्च, दवाखान्याचा खर्च, काय पुरलं मला ते सांग बरं तू. तूच सांग बा, गाव सोडून काही तर जरासा फायदा झाला पाहिजे का नाही. 4 पैसे उरले पाहिजे म्हणून जाते माणूस. माझी जाऊ दे 9,000 करून टाका, 300 रुपये रोज पडला पाहिजे ना. 300 पाहून घे. असं करा तुम्ही, हे 9,000 रुपये महिना देऊन टाकू. हो, याच्यापेक्षा पुरत नाही मला, कारण की आता एका दिवशी काम असते नसते. मग एका दिवशी कसं नाही होत ना, म्हणून म्हणलं बा 9,000 रुपये सरासरी महिना देऊन देऊ आपण. बापाले का लस कमी झाला ना झुमऱ्या. 300 रुपये रोज आणले का बाईले का आणले का मजूर. सोयाबीनचा सीझन पाय भरले का 500 600 700 रुपये रोज पाडते बाया. पण हे नेहमी आहे ना, रेग्युलर साठी आहे तुले. ते काय सीझनवर पडते, मग नंतर काय रिकामच राहावं लागते ना. हे तुला डेली बिलकुल नोकरीच लागली तुला, असं झालं ना 9,000 रुपये महिन्याची. काय आता तुझ्या पुढे जातात नाही झुमऱ्या, आणि तुम्हाला काहीच पुरलं नाही. पण जाऊ दे बा, आता तू म्हणतोस तर पण राहायची व्यवस्था इथे आहे म्हणतं ना. बरं जाऊ दे बा, 9,000 रुपयात फायनल करून टाका मग. हो, काही हरकत नाही. संध्याकाळी मी सगळं चौकशी करतो, बुडीला विचारतो, एक खेपतीच्या कानावर टाका लागेल ना मला. हो, आता सुट्टी झाली तर, आणि बाकी मग घरतीला सांगतो, आणि मग मी निर्णय घेऊन संध्याकाळी तुम्हाला सांगून देतो. बरं चालते. हो, संध्याकाळी फोन करून सांगून द्या मग. हो ठीक आहे. आणि बाकी काही असं म्हणजे शोक पाणी हे ते काही नाही ना तुम्हाला. हो, म्हणजे कसं विचारलेलं बरं बा. हो, नाही तर मग आपल्याला काही पटत नाही ते, आपल्याला आपल्याला खिलाफाव द्यायच्या. काय बोलता राजा, नाव तरी काढतो का मी त्याचं आता. मग सुटली ना माई, मग सुटली नाही तर काय झालं. झुंबरची सुटली, माई सुटली, मग त्याच्या जवळची सुटली. मग तुम्हाला काय वाटतं आमच्या गावात कोण नाही आता जास्त असे. आता काय कोऱ्या बसला पैशाचं काही सांगता येत नाही. पैसे आले की बातच करतात ना सुरुवात. तसं काही हरकत नाही म्हणा, सांगितलं मला आईनं. हो, म्हणूनच मी तुम्हाला फोन करायला लावला. चला ठीक आहे, संध्याकाळी सांगून द्या मग. हो, आता भानूला घेऊन जा तुम्ही आपली गाडी घेऊन. ठीक आहे, मग ठेवतो. हो, एक राहिलं म्हणलं ते झुंबर. हो, ते सांग बा देणके साहेबाला म्हणा, ते आपण कसं ड्रायव्हरचं काम तर ड्रायव्हरच करीन म्हणा. हो, नाही तर मग त्याची तर गाई ढोरं वासरं बैल शेण काढण हे कर. ते बाकीचं आपण शेण काढायचे कामं म्हणा, काय दयन गियन हो काही आणणार नाही रे बा. सांगू राहिलं आत्ताच सांगता येईल बा. म्हणलं त्याचं काय म्हणणं आहे किंवा शेण गिन म्हणा, दयन म्हणा, हे ते कसे कामं ऐकणार नाही बाकीचे. हो, शिल्लकचे तुम्ही सर्व कसं म्हणून त्याचं म्हणणं आहे, आत्ताच कडक सांगू राहिला ते. तेच म्हणलं बा, एक पुरी गाडी तुमची बा, गाडीला असं म्हणजे धक्का नाही लागू देत कोणाचा. बिलकुल चकाचक रोज सकाळी अगरबत्ती लावून कामाशी काम. हो, गाडी म्हणजे टणटण ठेवीन तुमची. हो, बाकी तुम्हाला रोज मजुरी चांगली पाडून देतो, बाकी त्याची अडचण नाही. पण ते बाकीचे कामं आपण करणार नाही. हो, नाही तर हे आण रे, भाजीपाला आणायला जाय रे, हे कर रे, ते आपले कामं करणार नाही आपण. बाबा लयच अटरेला रे, अटरेला येतं. हो ना, अरे हो ना, पण एखाद्या वक्ती माणूस की खातर काही असते बी. आम्ही काय तुम्हाला नेहमी सांगणार आहो का. हो, थोडं दिलकं चालतच असते. थोडं दीर्घ काय झुमरेला विचारा ना. मग काय किती कामं सांगितले, कट्टे टाका आणि हे करा ते करा. आपण ते बाकी द्यायला हात नाही लावणार. बस आपलं स्टेअरिंगवर बसलं, आपलं चाबी लावली, निघाले. भला रोज तुम्हाला काम पाहून देतो मी. गाडी रिकामा राहणार नाही, एवढी गॅरंटी. जाऊ दे. हो ठीक आहे चालते. आम्हाला काय करायला लागते, कामाची काही कोणाला सांगायची गरजही नाही. हो चला जाऊ दे. या मग तुम्ही संध्याकाळी विचार करून फोन करा. हो ठीक आहे, मग ठेवा आता. मारते जेवलं म्हणलं काशीनाथ तर मारलं कडे आता. हो, बस आता कसं उद्या आता आपल्याला बॉडीचं पाहा लागेल, गाडीचं बॉडी बनवा लागेल ना. कुठेतरी टाका लागेल हे वेल्डिंगच्या तिथं. अरे हो मामाजी, ते पाहा लागेल आपल्याला, बॉडी कशी मजबूत बनवा लागेल. बरं हो, म्हणजे कसं आहे, गाडी चांगली बनली की कसं मग पुढे टेन्शन नाही राहत. नाही तर मग हे झालं पत्रा फाटला तर मी सांगतोच तुम्हाला कुठं न्यायची काय न्यायची. आणि बाकीची दुसरी गोष्ट, आता उद्या मग फायनान्सवाले येतीलच. मग ते आता पेमेंटचं कसं करू राहिले, पूर्ण देता का काय फायनान्स करता मग. आता फायनान्सच करून टाकतो. एखादा म्हण कुठची एवढे आपल्यापाशी पैसे जवळपास मला वाटते काय 380 भर लागते वाटते का काहीतरी म्हणे ते. हो पाहतो ना मग. आता ते किस्त लावून घेतो, काय 15-20 हजार रुपये महिना पडून तेवढा निघन ना. मग किस्तीचे पैसे तर निघन लेकाचे. लावाना विच्ची लावलीच चालते. मग आता 20,000 रुपये महिन्याची कमावत नाही का तुम्ही, नका टेन्शन घेऊ. मग आहे ना, आता माणूस आहे ना आपल्यावर दणकट काम करणारा. बस आता तुम्ही फायनान्स करून टाका एखाद्या कंपनीचं, त्याला म्हणा फायनान्सर सोबतच घेऊन या म्हणा, नावे करून टाकू म्हणा. ओके बरं ठीक आहे मग. आता हो चला, आता पोहे खाल्ले की निघतो मग. जमलं मग. आता चल राणी आण बरं पोहे लवकर. हो ना, इतका टाईम लावता, आण लवकर. हो जा लागते द्यायला. चल ना, आता टाकलं डिझेल झालं, सर झालं. आता काय थांबून राहिलं, चालणं पटकन. आता घर जवळ करणं ना, राहिलंच किती आता.
अरे तसं नसते ना, नवीन आहे ना गाडी ती, त्याचं इंजिनची बांधणी नवीन आहे ना. मग काय तर एखादा मला लय किलोमीटर जर चालवलं तर ते इंजिन राहीन का ते? मग कमीत कमी 1000-2000 किलोमीटर होईपर्यंत लय सांभाळून चालवावं लागते ते. नवीन इंजिन असते ते. मग काय थांबा जरासं थंड होऊ द्या जरा, मग चाललेच आहे. विषय काढा लागते ना. नाही मग देणगी साहेब, आता कसं काय बॉडी गिडी बनवून आणता वाटते मग? नाही मग काय सुरूच करता वाटते नाही? हो ना, आता ते ड्रायव्हर तर सांगितलंच आपण आता काशीनाथ गैबाने. फक्त आता कसं आहे, गाडी बनवून आहे बस तेवढं. आता पत्रा गित्रा लावायला कुठं न्यावं लागन आणि बिलकुल अशी बॉडी बनवून आणा लागन. मग आता हे सोयाबीन सीझन सुरू झाला की त्याला सांगितलंच म्या ये म्हणून. अरे बापरे, कोण कोण म्हणलं? कोणाचं नाव म्हणलं? काय काय नाव म्हणलं? अरे काशीनाथ गैबाने, हे तुमच्या गावचं त्याला ओळखत नाही का? अरे बापरे, त्याने सांगितलं का? त्याला ड्रायव्हर? अरे बापरे, त्याने काय सांगितलं का हो? मग तर झालं बा. हे बा झालं म्हणलं काय, हे बा 100 के 60 करणार, मामू का नाम चलाना. हो असं काम आहे आता. काय बोलतो म्हणजे मामू का? म्हणजे कसं काय? म्हणजे काय? अरे चांगला माणूस आहे म्हणते ना, इमानदार माणूस आहे ना. असा कसा काय बोलू राहिला तू? काय तर इमानदार काय तर काय, तुम्हाला माहीत. मग काय तर जमत नाही, ताल नाही बसत म्हणलं. हे बा सांगतो तुम्हाला, ढोबर करते ढोबर तुमच्या गाडीचं. हो एका 6 महिन्यात नाही. मग काय तर मग किती ते माहिती आहे का तुम्हाला कसं आहे ते? मग निरा म्हणलं फालके मारते फालके. तुम्हाला नाही माहित त्याचं? काही लावतले का? चांगला आहे म्हणे ना ते. झुमऱ्यास तर सांगे मला चांगला माणूस आहे म्हणे. आता आमचे जवळही सांगे मारत राह काय म्हणे बा, चांगला आहे म्हणे, आता सुधारला म्हणे ती. हो पहिले घेत जाय म्हणे, पण आता घेतही नाही म्हणे. अरे घ्यायचं नाही ना हो, घ्यायचं तर आता ते काय कोणा पाहिलं कोणाचं, मग कोणाचं शेपूट आता कुत्र्या शेपूट सारखं झालं. मग तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जर का त्याला ड्रायव्हर ठेवलं, हो कसं काय म्हणजे घरी राहणार आहे का इथून मग रामपूरला ऑटो त्याच्या ताब्यात राहणार आहे? नाही नाही, आपल्याच घरी ते सगळं फॅमिली सहित येऊन राहिला ना. मग काय तर 9000 कबूलही केला ना मी त्याला. आता संध्याकाळी निर्णय देणार आहे ते. हे बा तुम्ही त्याला कॅन्सल जर म्हणत असेल तर कॅन्सलच राहू द्या. हो नाही तर तुम्ही कॅन्सल करा. तुम्हाला माहित नाही ना, सरपंचाचं ते हे आहे ना ट्रॅक्टर, त्याच्यावर होता ना ते ड्रायव्हर. मग त्यानं पलटी केली, ते टाली पलटी केली, एक हळंबा उलटवली होती. मग काय लय मातीत घातलं सरपंचाले, तरीपासून तर सरपंच हात जोडते त्याले. मग त्याच्या इचुकाट्यात देऊच नका तुम्ही. अभिन तर काही बोलता राजा, एक सांगते एक सांगते काय. आता मग कोणता कसं काय म्हणजे असं इतकं खराब नाही ना का ते? आता सुधारला म्हणते ना. अरे नाही ना देणके साहेब, सांगतो ना तुम्हाला. आता मारती मा दोस्त आहे, आता त्यालाही माहिती आहे म्हणा. पण आता म्हणते ते, पण मी सांगतो माझा अनुभव आहे बा, मी गाडी चालवतो, मला माहिती आहे. हो नीरा फालके मारते म्हणलं. हो डिझेल इकते डिझेल. हो तुम्हाला माहिती आहे, झुमऱ्या सोपते ते. मग काय डिझेल इके, मग कोणाला ऑटोवाले हे ते 2 लिटर काढलं इकलं काय करसा. आणि माल न्यायच्या वक्ती तुम्हाला सांगतो ना, 10 पोते भरून दिले तिथं 10 पोचीची गॅरंटी बी नाही. मग रस्त्यातच मग पडलं बापू, तुम्ही काय करू? हो मारलाच फालका एक पोत्याचा. मग काय असं आहे ना ते. तुम्हाला हे बा काहीच नाही, पुरुष नाही येते बिलकुल. हे बा 100% घरून भरणार आहे तुम्हाला. बापले इतक्यापर्यंत आहे का रे? बाबा पाहा लागन मग, विचार करा संध्याकाळी आता घरी गेल्यावर नाही का. हो आता कसं काय करावं तर मग आता दुसरा ड्रायव्हर पाहा लागन. दुसरा काय मी सांगू ना, मी चालवतो ना. तुम्हाला सांगतो, हो तुम्हाला सांगतो मला, तुम्ही असं करा. आता तुम्ही फायनान्समध्ये करता, 10,000 रुपये किस्त पडेल तुम्हाला. 3 लाख रुपये 3.5 लाख रुपये तुमच्या अंगावर आहे. 10,000 रुपये किस्त कटून तुम्हाला मी 10,000 वरताय देतो. हो माताब्यात द्या तुम्ही. हो रामपूरलाच ठेवतो तुम्ही. 20,000 रुपये महिना तुम्हाला बाकायदा. 10,000 किस्तीत गेले तरी 10,000 उरते तुम्हाला, काहीच टेन्शन नाही. असं म्हणतं नाही का? बरोबर आहे. हे याचा सोयीनंच बोलू राहिलं वाटते नाही का? बरं आहे बा, मी काय करतो, मी याचा पुरेपूर अभ्यास करतो घरी गेल्यावर रस्त्यानं बी. आणि मग मी सांगतो तुला निर्णय काय आहे तर. हो त्याचा म्हणजे काशाचा फोन आल्यावर मी बाकीचे याले 4 लोकांना विचारतो, नंतर निर्णय घेतो. बिलकुल तसा निर्णय घ्या तुम्ही. हो 100% हो तुम्हाला मायच पटन. कारण की काही पुरत नाही, लोक पुरू देत नाही. हो 20,000 रुपये महिना तुम्हाला बाकायदा घरी येऊन राहिला फुकट फाकट. हप्ते बी निघून राहिले, सरस होऊन राहिलं. बाबा मग तुम्ही विचार करा, हो काय होते काय नाही मला सांगा आता. हो चला मग काढतो गाडी, आता तुम्हाला पोहोचून देतो. बरोबर ठीक आहे ना, चाल ना घरी. हो विचारपूर्वक सांगतो मी तुला. हो ठीक आहे, चाल आता. हो काढ गाडी काढ, चाल.